एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। युवा चेतना फाउंडेशन, पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 500 युवकांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं स्वच्छता अभियान राबवून पांडुरंगाच्या चरणी स्वच्छता वारीची सेवा अर्पण केली। या विशेष उपक्रमाचं जिल्ह्यातून स्वागत होत आहे। युवा चेतना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमर कळमकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ॲडव्होकेट सुनील गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख व आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांच्या नियोजनात पंढरपूर येथील 65 एकर मधील भक्तिसागर परिसर, चंद्रभागा नदीच्या काठ, प्रदक्षिणा मार्ग व शिवाजी चौक परिसरात युवकांनी स्वच्छता अभियान राबवलं। यामध्ये कागद, प्लास्टिक, चप्पल, बूट, शिल्लक टाकलेले अन्न, नदीत सोडलेले कपडे आदी कचरा उचलण्यात आला। संत कवी महिपती महाराज मठात महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली। अमर कळमकर व ॲडव्होकेट सुनील गडाख यांनी आवश्यक सूचना दिल्या। यावेळी आनंदवनचे सचिव संजय गर्जे, विठ्ठल महाराज खाडे, किशोर घावटे, डॉक्टर तुषार दराडे, अनिल वाघ, निवेदक संघटनेचे उपाध्यक्ष व पत्रकार गणेश हापसे आदी उपस्थित होते। शनेश्वर मठात यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सोनईचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हरकाळे, आनंदवनचे अध्यक्ष उदय पालवे, राजेंद्र गुगळे उपस्थित होते। आनंदवन सेवाभावी संस्थेमध्ये हे जे लोक जे कर्मचारी आलेले आहेत त्यांनी फार स्वच्छता हे सगळं टापटूप सकाळी 8 वाजल्यापासून इथं सगळे कार्यरत आहेत। काल बरीच काही घाण दिसली, आज कुठल्याच काही प्रकारचं घाण नाही। आणि ज्यावेळेस शिंदे साहेबांनी एकच उपक्रम केला आहे की बाबा कुठेही कुणी स्वच्छता बाळगावी। आपल्याकडं समजा दिंडीतले कोणी असो किंवा 65 एकरमध्ये कोणी जर घाण जर करायची नाही, स्वच्छता करायची नाही, त्यांनी बऱ्याच ठिकाणी कुंड्यासुद्धा ठेवलेल्या होत्या। तरी पण ग्रामीण भागातील लोक येतात आणि थोडीशी घाण करतात। तरी पण तुमची जी सेवाभावी संस्था आहे यांनी खूप उपक्रम चांगला राबविलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।